ग्रामीण भागातील मुलींचे शिक्षण सुकर व्हावे आणि त्यांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी शासनाने मानव विकास मिशन अंतर्गत स्वतंत्र निळ्या बसेस सुरू केल्या खऱ्या, मात्र प्रशासकीय अनास्थेमुळे आज सिंदखेड राजा तालुक्यात या योजनेचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र आहे। तालुक्यात सध्या अहिल्याबाई होळकर आणि मानव विकास योजनेअंतर्गत सुमारे 1500 पासधारक विद्यार्थिनी आहेत, मात्र एवढ्या मोठ्या संख्येसाठी मेहकर आगाराकडून अवघ्या 7 बसेस पुरवण्यात आल्या आहेत। यामुळे भोसा आणि गारखेडा यांसारख्या प्रमुख मार्गांवर एकाच बसमध्ये अक्षरशः 150 ते 125 मुलींना कोंबून प्रवास करावा लागत असून हा भोंगळ कारभार विद्यार्थिनींच्या जीवावर बेतणारा ठरत आहे। या गंभीर परिस्थितीवर जिजामाता विद्यालयाचे पर्यवेक्षक प्राध्यापक व्यंकटेश खरात यांनी तीव्र संताप व्यक्त केला। आगार व्यवस्थापक व प्रशासनाकडे व्हिडिओसह वारंवार तक्रारी करूनही याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात असल्याचं त्यांनी सांगितलंय। क्षमतेपेक्षा जास्त मुलींना बसमध्ये कोंबले जात असल्याने एखादा मोठा अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल करत प्राध्यापक खरात यांनी जिल्हाधिकारी व परिवहन विभागाने तत्काळ जादा बसेस सुरू करण्याची मागणी केली आहे। दरम्यान शासनाने या समस्येची दखल घेऊन अतिरिक्त बसेस मंजूर न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पालक व विद्यार्थिनींनी दिला आहे। मी जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा पर्यवेक्षक बोलतो, मुख्याध्यापकाच्या वतीने। ज्या आमच्याकडं मानव विकासच्या बस आहे, या मानव विकास बसमध्ये प्रत्येक बसमध्ये 100 ते 150 मुली भरल्या जातात। आता प्रत्यक्षात त्यांनी जेव्हा मोजल्या, आमच्या बंधूंनी जे पत्रकार बंधू आहेत त्यांनी, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की प्रत्येक दर्शनी मुली मोजल्यानंतरच आम्ही बोलतो आहे। आणि जर अशा वेळेस जर एखादा अपघात झाला तर कमीत कमी 50 मुली तरी निश्चितपणे त्याच्यामध्ये मरतील। ही जबाबदारी कोणी घ्यायची? आम्ही वारंवार जे डेपो मॅनेजर आहे साबळे साहेब, त्यांच्या कानावर पण टाकलं, त्यांना हा व्हिडिओ पण पाठवला, त्यांचे सहाय्यक आहे त्यांनाही पाठवला। इथं जे पवार साहेब आहेत, सांगळे साहेब आहेत, जे सिंदखेडचे जे सर्व व्यवस्थापन बघतात गाड्याचं, त्यांनाही सांगितलं, परंतु कोणीही त्याकडं लक्ष द्यायला तयार नाही। तरी आमची अशी सर्वांची विनंती आहे शाळेच्या वतीने, या 4 शाळा आहेत, एक राष्ट्रमाता आहे, सावित्रीबाई आहे, त्याच्यानंतर जिजामाता आहे, महात्मा फुले आहे, या सर्व शाळेच्या मुली एकच रूट नाही, अशा जे 4 रूट आहे, या सगळ्या रूटला अशीच परिस्थिती आहे। तर आमची अशी विनंती आहे जिल्हाधिकारी साहेबांना किंवा परिवहन विभागाला की आम्हाला या मुलांसाठी गाड्यांची व्यवस्था करून देण्यात यावं, त्यांच्या फेऱ्या वाढवाव्या, हीच विनंती। सिंदखेड राजा इथून गजानन मेहत्रे यांची रिपोर्ट।